आणि 6व्या पर्वामध्ये या GPLचा दिमागदार सोहळा आपण पाहतोय। प्रमुख अतिथी माननीय श्री मनोजदादा खांडेकर, शिवसेना रोहा उपतालुका प्रमुख, आणि माननीय श्री सदानंदजी गायकर साहेब, माजी सभापती पंचायत समिती रोहा, माननीय श्री शेखर शेठ ठाकूर साहेब, स्वराज संघाचे संघनायक राणे, निश्चय 11 पाटणसई संघाचे संघमालक एकनाथ शेठ ठाकूर, शर्वी इंटरप्राइजेस वांगणी संघाचे संघनायक प्रमोद दादा जांभेकर, साईराज इंटरप्राइजेस आमडोशी संघाचे संघनायक संघमालक, सुजल किरणजी आपण थोडं फास्ट या, आदरणीय PLT इंटरप्राइजेस संघमालक लवशेठ तेलंगे आणि प्रतीक दादा लवशेठ तेलंगे, दैवी प्रिन्स 11 वरवटणे संघाचे संघमालक श्री विशाल वामन म्हात्रे साहेब, VJMNS बाळसई संघाचे संघमालक श्री विजयदादा जाधव आणि ओम 11 पळस संघाचे संघनायक चंद्रकांत शेठ भालेकर, या सगळ्या संघनायकांचं मनपूर्वक आम्ही करतोय। हॅलो हॅलो सुजल यावरती। सुजल, काय फटका खेचला सो, अगदी संघ अडचणीत असताना साहेब या ना, आपण आत्मविश्वास तुझ्यामध्ये भरपूर होता, अगदी यंगस्टर्स आहेत आणि तुमच्या यंगस्टर्ससाठीच खऱ्या अर्थाने ही संपूर्ण लीग या आयोजन कमिटीने ठेवलेली आहे। काय म्हणशील आयोजनाबद्दल आणि काय होतं शेवटचा फटका खेचताना मनात? दरवर्षीपेक्षा आज यावर्षीचं आयोजन खूप चांगलं दिसतंय आणि मला कॉन्फिडन्सच होता की 6 बॉल 18 रन पाहिजे होत्या, शेवटच्या ओव्हरला आम्ही मारू शकतो। संघातील खेळाडूंबद्दल काय म्हणशील? संघाचे खेळाडू सुद्धा खूप छान आहेत, काही प्रेशर वगैरे काहीच नाही आमच्यावर, फ्रीली एकदम खेळलो। कुठल्या इयत्तेत शिक्षण घेतोस तू? लास्ट इयरला आहे, केमिकल इंजिनिअरिंग। बघा, केमिकल इंजिनियर आहे हा खेळाडू आणि काय फटका खेचला आहे, त्याला सन्मानित करतील आदरणीय शेखर शेठ ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते। या जबरदस्त खेळाडूला आपण सन्मानित करतोय, ज्याने शेवटचे 3 चेंडू असताना एक जबरदस्त षटकार खेचला। शेखर दादा, अशा खेळाडूंना एका उच्च शिक्षित खेळाडूला सन्मानित करताना आणि या स्पर्धेत निश्चित स्वरूपानं या प्रीमियर लीगच्या माध्यमातून खेळाडू पाहायला मिळतात आणि त्याच्यातलं आता शेवटचा 3 चेंडू असताना 6 रन पाहिजे होत्या आणि किलंजे या खेळाडूने पळस संघाच्या भालेकरांच्या त्यांनी एक षटकार मारला आणि अतिशय सुंदररित्या त्यांच्या टीमला त्यांनी जिंकून दिले। अशा पद्धतीचे हुकमी खेळाडू पाहायला मिळत आहेत। हे सगळ्यात मोठं आम्हाला डोळ्याला पाळणं पिटणारं या कमिटीने आणलेला लीग आणि भरवलेले सामने एक खूप सुंदर पद्धतीने पाहायला मिळाले। त्याबद्दल सर्वच खेळाडूंचे मी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि आयोजकांना देखील धन्यवाद देतो की आम्हाला चांगला खेळ पाहायला मिळत आहे। धन्यवाद। आणि इथे षटकार आला आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल, येतील आतिश सर। हॅलो हॅलो ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 6 मॅच नंबर 2 आपल्या समोर आलेला आहे। निश्चय 11 सीकेआर मॅच नंबर 2 आणि आता मात्र चांगला चेंडू टाकलाय आणि क्लीन बोल केलेला आहे, सुंदर। कम ऑन डीजे।
हॅलो हॅलो, थोडासा आवाज वाढवायचा आहे थोडासा. हॅलो हॅलो हॅलो, माइक टेस्टिंग. हॅलो हॅलो, ओके थँक्यू. या दरम्यान चांगला फटका येतोय, सुरेख फटका. कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने येतोय. दिमागदार षटकार तेजस कासारच्या बॅटीमधून निघालेला हा पहिला खणखणातील षटकार खमांडीचे. सुंदर चेंडू येतोय, चांगला कमबॅक म्हणावं लागेल. षटक क्रमांक 1 मात्र इथे समाप्त होतोय. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 1 गडी बाद 11 अशी धावसंख्या पाहायला मिळतोय. जर पाहिलं तर 1 गडी बाद 11 म्हणजे चारही ठिकाणी 1 चा आकडा आलेला आहे. षटक क्रमांक 1 संपलेला आहे, 11 धावा धावफलकावर आहेत आणि 1 गडी बाद झालेला आहे. सुंदर सुरुवात म्हणावं लागेल. टप्पा मास्टर ज्याला मी नाव दिलं होतं तोच सुमित गोले याच्या मार्फत एक सुंदर षटक, पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक चांगल्या प्रकारे हाताळलेलं आहे. रोहा तालुका प्रीमियर लीग असोत त्याच्यामध्ये त्यांनी वर्णी लावली होती आणि रायगड जिल्ह्यामध्ये लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा त्याने आपलं नाव कोरलं होतं. असा हा मॅन फ्रॉम अमडोशी गावचा सुमित गोले याचा षटक मात्र समाप्त होतं. षटक क्रमांक 2 घेऊन येतोय मिस्टर सॅम, मॅन फ्रॉम पलस. पलसचा हा एक उत्कृष्ट ऑलराऊंडर ज्यांनी या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनवर निश्चितच आधी राज्य केलं. असा हा गोलंदाज समाधान विचारे मिस्टर सॅम. ओहो, सुंदर चेंडू येतोय सॅमचा. व्हाईट प्लस पण ऑफसाईड सोडून जाणार हा चेंडू. पंचाने निश्चितच एका धावेची शिक्षा ठोठावलेली आहे. वैभव खांडेकर, थोडंसं आवाजाचं थोडंसं नाही म्हणजे हॅलो हॅलो, हा ओके थँक्यू. समाधान विचारे षटक क्रमांक 2 घेऊन आलेला आहे आणि पहिला चेंडू व्हाईट टाकलेला आहे. थोडासा दडपण मात्र निश्चितच त्याच्यावर आहे. आता मात्र हरेश भोसले. ओहो, सुंदर चेंडू होतो, अचूक टप्पा होता, अचूक वेग होता, सुंदर A1 क्वालिटीचा चेंडू पाहायला मिळाला. हरेश भोसले ज्यांनी मागच्या 2023 मध्ये या ग्रामीण प्रीमियर लीगला निश्चितच अधिराज्य आणि एक हाती सामना ज्याने सामने घेतले होते आणि आपल्या संघाचा विजय रथ त्यांनी ग्रामीण प्रीमियर लीग 2023 वर निश्चितच चॅम्पियन ठरला होता हा संघ. या दरम्यान चांगला फटका येतोय, कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि हा झेल सोडलाय का मॅच सोडलाय. हा जो खेळाडू आहे त्या खेळाडूकडे ताकद आहे, कौशल्य आहे, स्किल आहे आणि हा कधीही मॅच फिरू शकतो. हा गेम चेंजर आहे. त्यामुळे जर हरेश भोसलेला जीवदान आपण जर दिलात तर निश्चितच एक खतरे की घंटी आपल्याला आहे. कारण हरेशला जीवदान म्हणजे सामना हरेश आपल्याकडून घेऊन जाणार अशी त्याची क्षमता आहे, अशी त्याची ॲबिलिटी आहे. परंतु हा जो झेल होता तो निश्चितच थोडासा का होईना हार्ड झेल होता आणि तो पॉसिबल करायचं होतं क्षेत्ररक्षकानं.
पुन्हा एकदा हरीश भोसले. ओहो सुंदर चेंडू येतोय मिस्टर सॅम. मिस्टर सॅम एक सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन निश्चितच आपल्याला दाखवताना दिसतोय. कारण हरीश भोसले सारख्या फलंदाजाला 2 निर्धाव चेंडू टाकणं म्हणजे एक चांगली गोलंदाजी होतोय या मैदानावर. आंबेकर इंड कडून गोलंदाजी करतो मिस्टर सॅम. याच दरम्यान लॉंगांच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे सुमित. सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. एका धावेवर मात्र इथे समाधान मानावं लागतोय. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचलेली आहे 16 या धावेवर. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 5 धावा निश्चितच आलेल्या आहेत. एक चेंडू शिल्लक आहे आणि या चेंडूवर 2 चेंडू शिल्लक आहेत. तेजस कासार मॅन फ्रॉम वज्रोली. पंचांच्या भूमिकामध्ये निश्चितच आपल्याला लाभलेले आहेत पंच राहुल पाटील आणि आर्यन. हे 2 ऑफिशियल पंच आपल्याला लाभलेले आहेत. सुंदर पंच आपल्याला लाभलेले आहेत. भरपूरचा अनुभव त्यांच्याकडे आहे. या दरम्यान पुन्हा एकदा लॉंगांच्या क्षेत्रामध्ये सुमित आहे. सुमितच्या हातामध्ये चेंडू जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा होतोय आणि सेम रिझल्ट निश्चितच मिळत आहे. एका धावेने धावसंख्या पुन्हा एकदा वाढली. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 17 या धावेवर. स्कोअर रिपोर्टर म्हणून दरवर्षी आकेश हरपाल या कमिटीचे सचिव आहेत. परंतु एक समालोचक आणि स्कोर रिपोर्टर यांच्यामध्ये निश्चितच हा एक जबरदस्त स्कोर रिपोर्टिंग काम करत असतो. या दरम्यान हा मात्र झेल सोडलेला आहे. हरीश भोसलेचा हा दुसरा जीवदान आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मात्र इथे समाप्त होतोय. धावसंख्या 17 धावेवर जाऊन पोहोचलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा या धावफलकावर आल्या होत्या. त्यानंतर मात्र चांगली सुरुवात आपल्या संघासाठी दिलेली आहे. PKR आणि CKRचा संघाचा कर्णधार समाधान विचारे. या पुढील होणारा सामना ओम 11 प्लस. हे कोण आहे कर्णधार? ओम 11 प्लस संघाचा कर्णधार यायचंय राज दुर्गावले. राज दुर्गावले आपण यायचंय. प्रतीक गायकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. राज दुर्गावले घेऊन जातोय सामन्याकडे. चालू सामना मॅच नंबर 2 आपल्या समोर आलेला आहे. PKR CKR पाटणसई वर्सेस साईराज इंटरप्राइजेस आंबडोशी यांच्या दरम्यान. थोडासा बेस द्यायचा आहे. थोडासा बेस. युट्यूबला जो आवाज जातोय तो थोडासा थोडासा शार्प जात आहे. त्यामुळे थोडासा बेस द्यायचा आहे. थोडासा. राकेश शेलार मोहन बुरुमकर. राकेश शेलार मोहन बुरुमकर आपण यायचं आहे व्यासपीठाकडे. आलेले आहेत का? गोलंदाजी मार्कवर बदलाव होतोय. साहिल राणे. हो हो सुंदर चेंडू येतोय. तेजसला बीट केलाय परंतु बाईच्या रूपामध्ये निश्चितच ही धाव मिळत आहे. 1 आणि 2 अशा धावा ह्या खर्च करत आहेत आणि या 2 धाव्याने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 19 या धावेवर. हरीश भोसले मागच्या ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये चॅम्पियन राहिलेला हा संघ आहे. आज थोडासा का होईना दडफणाखाली निश्चितच येत आहे. हरीश भोसले थोडासा फॉर्मशी झकडत आहे. 2 जीवदान हे त्याला लाभलेले आहेत आणि त्या जीवदानाचा फायदा घेणार का हरीश भोसले येणारा काल सांगणार आहे. साहिल राणे गोलंदाजी मार्कवर. आया सरमार फुलटा चेंडू उडवलाय गेलाय का? यस दॅट इज मॅक्सिमम यूज ऑफ द 6. कडक कडक कडक. कम ऑन डीजे.
24. या दरम्यान पुन्हा एकदा उडवलाय चेंडू, सुमितच्या डोक्यावरून जातोय पुन्हा एकदा सीमा रेखा बाहेर. 6 धावांसाठी एक अफलातून फटका येतोय. चांगले प्रयत्न होते सुमित याचे, परंतु अयशस्वी ठरला. पुन्हा एकदा मॅक्सिमम येतोय. 6 धावांसाठी फटका. कम ऑन डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 31 या धाबेवर. आता मात्र हॅट्रिकच्या उमरट्यावर पहिली हॅट्रिक साधणार का? नाही आहे. सुंदर चेंडू. आता मात्र चांगला कमबॅक म्हणावं लागेल. सुंदर चेंडू याला आलेला आहे. पूर्णपणे ब्लॉकर लाईनीचा चेंडू होता. हलक्या हाताने खेळून काढला. एक निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश आला तो साहिल राणे याला. साहिलवर मात्र दडपण येतोय. मोठे फटके मात्र तेजस आणि निश्चितच चांगल्या प्रकारे. हो आता मात्र कमबॅक. एक तेरी तो एक मेरी. सुंदर गोलंदाजीचा आता मात्र प्रदर्शन करतोय. 2 षटकार त्यानंतर 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळाले. तर साहिल राणे याच्या मार्फत अशाच प्रकारची गोलंदाजी ही पीकेआर सीकेआरच्या या गोलंदाजांना करावं लागेल. बाउन्स बॅक करावं लागेल. ओहो पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. लगातार 3रा निर्धाव चेंडू टाकतोय. षटक क्रमांक 3 येथे समाप्त होतोय. 3 षटकाखेर धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती 31. 31 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. धावा धावफलकावर लागलेले आहेत त्या म्हणजेच प्रमोद दादा जांभेकर साईराज इंटरप्राइजेस आमडोशी या संघाच्या. या पुढील होणारा सामना शर्यू इंटरप्राइजेस वांगणी वर्सेस PLT इंटरप्राइजेस वांगणी यांच्या दरम्यान हा सामना होणार आहे. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचे आहे. शर्यू इंटरप्राइजेस वांगणी वर्सेस PLT इंटरप्राइजेस वांगणी यांच्या दरम्यान हा सामना होणार आहे. हॅलो हॅलो हॅलो. चौथा षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवर समीर कदम. दोन धावा घेतलेल्या आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती 33. ग्रामीण प्रीमियर लीग 2024 पर्व 6वे. जाकमाता आईचं हे मैदान वेलचेत गावामध्ये आपल्याला या ग्रामीण प्रीमियर लीग पर्व 6वे पाहायला मिळतोय. या दरम्यान हरेश भोसलेचा हा फटका गेलाय का? यस, दॅट इज अ मॅक्सिमम यूज ऑफ द 6. हरेश भोसलेच्या बॅटीमधून निघालेला हा दुसरा घनघनाती षटकार. कमांडीचे
पुन्हा एकदा हरेश भोसले याचा दुसरा सलग फटका येतोय सीमा पार 6 धावांसाठी. धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलेली आहे 45. हरेश भोसलेचा वादळ मात्र येताना दिसतोय. लगातार दुसरा षटकार पाहायला मिळालाय. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत या इनिंग मधले. 3 चेंडू मध्ये किती धावा जमवतोय हरेश भोसले बघूया. एक सुंदर फटकेबाजी पाहायला मिळतोय. 2 चेंडूवर लगातार मॅक्सिमम पाहायला मिळाले आहेत. तिसरा हॅट्रिक होतोय का बघूया. आहा, आता मात्र चांगला चेंडू येतोय आणि बाद. काय खेळाडूवृत्ती आहे बघा हरेश भोसले याची. स्वतःनी निश्चितच आऊट दिलं आणि घोषित केलं की मी बाद आहे आणि हरेश भोसले निघालाय पॅव्हलियनकडे. दुसरा हादरा. कम ऑन डीजे. शरद भोईर येतोय. 2023 मधला जबरदस्त खेळाडू, बहरदार खेळाडू, ज्याने 2023 मध्ये अक्षरशः धुमाकूल घातला होता असा हा एक हार्ड हिटर येतोय या संकेत हरपाल यांच्याकडून. प्रत्येकी षटकाराला शरद भोईर साठी 100 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. समीर कदम. शरद भोईर साठी स्पेशल ऑफर आहे. षटकार मारा आणि 100 कमवा. आहा, फसलाय का शरद. यस, फसलाय. पुन्हा एकदा लगातार दुसरा विकेट मिळवण्यामध्ये यश येतोय समीर कदम याला. जबरदस्त गोलंदाजीचा प्रदर्शन समीर याच्या मार्फत पाहायला मिळतोय. कमान डीजे. समीर कदम सुंदर हॅट्रिकच्या उंबरट्यावर. आणि हॅट्रिक होतोय का. यस, पहिले हॅट्रिक ठरतोय ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये घेणारा खेळाडू समीर कदम. जबरदस्त गोलंदाजी आणि षटक क्रमांक 4 इथे. सामना आपल्या समोर येणार आहे तो शरयू एंटरप्राइजेस वांगणी वर्सेस पीएलटी एंटरप्राइजेस वांगणी यांच्या दरम्यान होणार आहे. शरयू एंटरप्राइजेस वांगणी वर्सेस पीएलटी एंटरप्राइजेस वांगणी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना कृपया करून विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. शरयू एंटरप्राइजेस वांगणी वर्सेस पीएलटी एंटरप्राइजेस वांगणी. शरयू एंटरप्राइजेस वांगणी वर्सेस पीएलटी एंटरप्राइजेस वांगणी यांच्या दरम्यान सामना होणार आहे.
तरी नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपण पैसे लावू शकत नाही आहे. थोडीशी ती संकेत हरपाल यांच्याकडून जी मी अनाउन्समेंट केली होती ती मी मागे घेतोय, कारण या स्पर्धेमध्ये जर पैसे लावले तर इथे पाऊस पडतो, पूर नाही तर इथे सुनामी येते. त्यामुळे ती सुनामी आम्हाला नको आहे, त्यामुळे आम्ही थांबवतोय. पैसे कोणीही लावायचे नाही आहेत. हा या ग्रामीण असोसिएशनचा नियम आहे. कमिटीचा आणि स्पॉन्सरचा एक निर्णय आहे, तो सर्वांना लागू होणार आहे. तरी विनंती करेल शरयू एंटरप्राइजेस वांगणी वर्सेस पीएलटी एंटरप्राइजेस वांगणी. टॉसचा बॉस. ग्रामीण प्रीमियर लीगला एका वेगळ्या स्तरावर वेगळ्या उंचीवर नेणारी ही स्पर्धा म्हणजे ग्रामीण प्रीमियर लीग 2024 पर्व 6. आदरणीय आमची कमिटी प्रतीकदादा गायकर, अध्यक्ष मनोजजी वाजे, उपाध्यक्ष अकेशजी हरपाल साहेब, सचिव संदेश भाई कासार, कमलाकर भाई तेलंगे, सहखजिनदार पंकजी कोकाटे साहेब, विश्वासदादा गायकर साहेब, विकासजी ठाकूर साहेब, विनोददादा बुरुमकर साहेब, शरदजी भोईर आणि संपूर्ण ही आयोजन कमिटी. को स्पॉन्सर्स ऋतुराज किराणा अँड जनरल स्टोर्स, धावीर फॅब्रिकेशन्स, श्री एंटरप्राइजेस, श्री इच्छा प्रिंटिंग प्रेस, श्री स्पोर्ट्स, SD फ्रेमवर्क्स, श्री मसोबा स्नॅक्स कॉर्नर, PKR CKR पराग स्नॅक्स कॉर्नर, हॉटेल एकविरा, PLT एंटरप्राइजेस, श्री साई ऑटोमोबाईल्स, प्रतीक एंटरप्राइजेस, हॉटेल नवरत्न, सोहम रसवंती गृह, मानस केबल अँड नेटवर्क, वाघ मेडिकल अँड जनरल स्टोर्स. पहिला सामना आपण पाहिला. ओम 11 पळस या संघाने या सामन्यामध्ये विजयाचं तोरण बांधलं. दुसरा सामना निष्ठा 11 PKR CKR पाटण सई विरुद्ध साईराज एंटरप्राइजेस आमडोशी या संघादरम्यान. एका बाजूला प्रल्हाद शेठ राणे यांचा हा संघ आणि दुसऱ्या बाजूला प्रमोद दादा जांभेकर साहेबांचा हा संघ. म्हणजे जर आपण दादा धावफलक पाहिला तर सरासरी 11:30ची धावसंख्या आपण बघतोय आणि अप्रतिम स्पर्धा, रणरणत ऊन आहे आणि प्रत्येक खेळाडूला सन्मानित करण्यासाठी कॅप आहे, म्हणजे मॅच आहे, त्या पद्धतीने जबरदस्त ट्रॉफीज, कूलर आणि बायसिकल. ग्रामीण स्तरावरील खेळाडूंना कुठेतरी आपल्या गावाचं नाव रोशन करणारे खेळाडू आज गावाचं, नंतर रोहा तालुक्याचं आणि त्यानंतर रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतील. आणि येणाऱ्या काळामध्ये ISPL सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये सुद्धा मनोजदादा आपले काही खेळाडू चमकावेत अशी आपण अपेक्षा करूया. कारण कमिटमेंट तुमच्याकडे असेल आणि जिद्द असेल, कष्ट करण्याची क्षमता असेल अतिजी, तर नक्कीच हे आपल्या विभागातील खेळाडू सुद्धा येणाऱ्या काळामध्ये ISPL मध्ये खेळू शकतात. तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता दुसऱ्या सीझनसाठी, कारण रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे हरीश, एक ऑलराऊंडर, जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू हरीश भोसले, साईराज एंटरप्राइजेस आमडोशी या संघाकडून. पहिला बॉल दुसऱ्या इनिंगचा. इथे मात्र आल्या आल्या फेकून दिलंय. त्याने सांगितलंय मी आलोय, माझं वादळ, माझा तडाखा. पहिलाच बॉल, हा पंपूल सक्सेसफुल, ब्युटिफुल, पॉवरफुल, डीप बॅकवर्ड मिड विकेटच्या डोक्यावरून आलाय हा पॅरेलाल ग्रामीण षटकार. डीजे धान्य ठोकलाय षटकार. वा वा वा, काय कमबॅक केलंय. गोलंदाजाने सांगितलंय लढाईला इथे माझ्या काही अंत नाही आणि एका षटकाराने शांत बसायला मी काही संत नाही. त्याने षटकार ठोकला, मात्र दुसरा बॉल माझा होता, आउटसाइड ऑफ स्टंप.
लेझी एलिगंट आणि लेमन कट घेतली आणि चांगलं क्षेत्ररक्षण. विकेट किपरचं नाव रुपेश जाधवने झेल टिपला आणि पहिला मोठा फटका बसलाय समाधान विचाराच्या रूपात. डीजे वांगणी वर्सेस PLT इंटरप्राइजेस वांगणी यांच्या दरम्यान नाणेफेकीसाठी मी विनंती करतोय प्रमोददादा जांभेकर यांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी यायचं. प्रमोददादा जांभेकर. शर्वी इंटरप्राइजेस वांगणी संघाचे कर्णधार आहेत परेश म्हात्रे आणि PLT इंटरप्राइजेस संघाचे कर्णधार आहेत आणि हेड येतोय PLT इंटरप्राइजेस संघाचे कर्णधार राकेश शेलार. राकेश शेलार, आपण नाणेफेकी विन झालेला तरी आपला निर्णय काय असणार आहे? सर्वात प्रथम निर्णय सांगतो टीम मीटिंग घेऊन. ओके, निर्णय नंतर सांगणार आहात. तर मग पहिला सामना आहे, कसं वाटतंय आयोजन, कसं वाटतंय? आणि पहिला सामना आहे, तुम्हाला शुभेच्छा असतील. आणि जर निर्णय तुम्ही फिल्डिंगचा घेतलात तर समोरच्या संघामध्ये शेरू इंटरप्राइजेस संघामध्ये कुठल्या फलंदाजांवर नजर असेल तुमची? तसा परेश, अजून त्याच्यात खूप खेळाडू आहेत, तुषार आहे, असे बरेच खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये. ओके, धन्यवाद. परेश, नाणेफेकीची जो कौल आहे तो मात्र निश्चितच PLT इंटरप्राइजेस संघाकडे गेलेला आहे. आता जो निर्णय ते घेतील ते निश्चितच टीममध्ये जाऊन घेणार आहेत. तर काय म्हणाल तुम्ही? पहिलं तर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनबद्दल तुम्ही एक समालोचक आहात, तुम्ही समालोचन करत असतात. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनबद्दल काय सांगाल सर्वात प्रथम? नक्कीच गेल्या 4 वर्षापासून मी पाहतोय ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं एक GPL द्वारे एक जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. माझा या वर्षीचा हा 4था वर्ष आहे. या अगोदरसुद्धा GPL त्या लोकांनी खेळवलेले आहे आणि खरंच यावर्षी हा मैदान पाहून खरंच जबरदस्त आयोजन, त्या मैदानावर पाटणसईच्या मैदानावर सुद्धा जबरदस्त आयोजन झालं आणि आतासुद्धा सामन्यांना सुरुवात झाली. सर्व खेळाडूंना या मैदानाचा फायदा घेता येत आहे. खरंच जबरदस्त आयोजन. PLT इंटरप्राइजेस संघामध्ये कुठल्या फलंदाज आणि गोलंदाजावर जास्त तुम्हाला नजर ठेवावी लागेल? कुठला गेम चेंजर खेळाडू आहे त्याच्यावर जास्त नजर असेल तुमची? फलंदाज म्हटलं तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, विकास जाधव एक जबरदस्त फलंदाज आपल्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्येच नाही तर संपूर्ण रायगडमध्ये ओळखला जातो. आणि गोलंदाजामध्ये म्हटलं तर अजय कासार एक सुंदर गोलंदाज आहे त्यांच्याकडे, जो त्यांच्याकडे गेम चेंजर ठरू शकेल. धन्यवाद. ऑल दी बेस्ट परेश म्हात्रे. ओव्हर टू नाईक सर. जबरदस्त पहिला हॅट्रिक करणारा गोलंदाज मागच्या मॅचमध्ये आपण पाहिला. मागच्या इनिंगमध्ये साईराज आमडोशी संघाचा समीर कदम, मात्र इथे विकेट हॅट्रिकची ओव्हर हॅट्रिक घेतली ती म्हणजे हरेश भोसले यानं. पहिल्या बॉलवर षटकार आला. एखाद्या वेळी तुमच्यावर आक्रमण झालं त्यावेळी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आठवा. तह केला शिवाजी महाराजांनी, 23 किल्ले दिले परंतु त्यानंतर 46 किल्ले जिंकले महाराजांनी. आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी करणारे हरेशची आपण पाहिली. षटकार आला आणि ओव्हर हॅट्रिकचे 3 विकेट त्यांनी आपल्या नावावर केले. आणि खरंच कौतुक करूया अध्यक्षांचं सुद्धा. प्रतीकदादा गायकर, स्कोरर कमी होते, लगेच 2 मिनिटासाठी स्वतः स्कोरिंगसाठी बसले. आयोजन कमिटी अगदी प्रत्येक बारीक बारीक गोष्टीवर लक्ष देते आणि दुखापतग्रस्त खेळाडूला सुद्धा 78,000 रुपयाची मदत देणारी पहिली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची ही सगळी संकल्पना. लास्ट बॉल असेल या ओव्हरमधील. चांगला बॉल आउटसाइड ऑफ टर्न ड्रिफ्ट केलाय, ऑफ साइडला कव्हरमध्ये आलाय. सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाईल. 46 धावांचं टार्गेट असताना निष्ठा 11 PKR CKR पाटणसई हा संघ पोहोचलाय. इथे मात्र पहिल्या षटका अखेरीस 8 या आकड्यावर.
12th मॅन बॅट्समनचं नाव, बॅटरचं नाव सांगण्यासाठी यायचं आहे, कारण पहिल्यांदा बॅटर आता आपण बॅटर म्हणतो. पहिल्या चेंडूवर षटकार आणि 2 सिंगल आल्यात, एकूण धावा 8. बॅटर आता म्हटलं जातं, कारण MCA म्हणजे मेलबर्न क्रिकेट असोसिएशनचा जो सगळा नियम असतो, जो आपल्या ICC मध्ये फॉलो केला जातो. ICC ला 42 लॉ असतात आणि त्यानुसारच भारतीय क्रिकेट असेल, आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे खेळलं जातं. इथे मात्र त्यानंतर महिलांच्या क्रिकेटला सन्मान देण्यासाठी बॅटर ही संकल्पना जोपासली गेली. पहिलं अर्धशतक, पहिलं द्विशतक, पहिलं शतक जरी ठोकल्याला बघितलं, परंतु ब्लिंडा क्लार्क या महिलेनं पहिलं द्विशतक झळकावलं सचिन तेंडुलकर यांच्या अगोदर. पहिला शतक ज्याने ठोकलं ते म्हणजे लाला अमरनाथ, पहिलं द्विशतक ठोकलं ते म्हणजे पॉली उमरीगर, पहिलं त्रिशतक ठोकलं ते म्हणजे वीरेंद्र सेहवाग, पहिलं वेगवान द्विशतक आपण पाहिलं सचिन तेंडुलकर यांच्या रूपामध्ये. सुरेश रैनाचं पहिलं T20चं शतक आपण पाहिलं आणि त्यानंतर ग्रामीण क्रिकेट असेल, ICCचं क्रिकेट असेल, बहरत गेलं. इथे मात्र पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त. पहिल्या इनिंगमध्ये 11 आल्या होत्या, दुसऱ्या इनिंगमध्ये 8 सुरुवात झाली आहे. 3 गडी बाद केलेत. मध्य फळीमधील हे सगळे आता खेळाडू पंकज आणि समीर. गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय तो म्हणजे साईराज एंटरप्राइजेस आमडोशी संघाचा गोलंदाज, नाव सांगा, समीर. वाह, चांगला फटका आहे, बराच काळ हुक केलाय, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून जातोय, डीप फाईन लेग मध्ये आहे. क्षेत्ररक्षक दुसऱ्याचा प्रयत्न, खराब थ्रो, मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. अतिशय चांगल्या पद्धतीची आउटफील्ड असल्या कारणाने प्रत्येक धावेसाठी तुम्हाला घाम गाळावा लागेल. तुम्हाला विजयाची चव चाकायची असेल तर संघर्षाचा घाम हा नेहमीच गाळावा लागतो. जो घाम छत्रपती शिवाजी महाराजांनी गाळला, जो घाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गाळला, आणि तोच प्रयत्न तुम्हाला इथे या मैदानावर जाखमाता क्रीडांगण, आई जाखमाता क्रीडांगण वेलशेच्या मैदानावर तुम्हाला घालवावा लागेल. साईराज एंटरप्राइजेस आमडोशी संघाची गोलंदाजी आणि विरोधात निश्चय 11 PKR CKR पाटणसई संघाची फलंदाजी. धावसंख्या फलकावर 10. सचिन तेंडुलकर यांचा आकडा, इथे मात्र ग्लान्स करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सेकंड स्लिप मध्ये, सिंगल धाव तिथे ऍड केली जाईल. एका बाजूला प्रल्हाद शेठ राणे यांचा संघ फलंदाजी करतोय आणि दुसऱ्या बाजूला आदरणीय प्रमोददादा जांभेकर साहेबांचा आमडोशी संघ गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी करतोय ते म्हणजे करण. धावसंख्या 11. जॉनी सबर्सचे ते ऐतिहासिक मैदान. इथे मात्र स्टोअर 1चा प्रयत्न, बराच वेळ बाहेर सोडला बॉल. तुम्ही जर ऍक्शन मध्ये नसाल तर कुठलाच पंच तुम्हाला दंडित करणार नाहीये. अपील खूप महत्वाची, दोन्ही पंच अगदी डोळ्यात तेल घालून हा सामना कव्हर करतायत. आमची टेलिकास्ट टीम SS लाईव्ह ची संपूर्ण टेलिकास्ट टीम आपण पाहतोय. इथे मात्र बॅकफुटला गेले आणि काय फटका खेचला होता, मात्र कव्हर मध्ये तेवढंच ताकद क्षेत्ररक्षक, आणखी एक गडी बाद. DJ धार आणि मराठीमध्ये सांगतात की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. त्याच पद्धतीने मधल्या फळीतील या खेळाडूंना याच दरम्यान लहुशेठ तेलंगे साहेब PLT एंटरप्राइजेसचे संघमालक आदरणीय एक अतिशय ज्येष्ठ व्यक्तिमत्व लहुशेठ तेलंगे साहेबांचं इथे शुभागमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक आपण हार्दिक हार्दिक शुभ स्वागत करूया आणि इनिंग मध्ये आदरणीय मान्यवरांचं स्वागत. इथे मात्र धावसंख्या 11 या आकड्यावर.
चौथा फलंदाज बाद झाला. इथे मात्र वाईटचा इशारा आलाय, पंचांनी दंडित केलंय. मात्र एक वेळ असं वाटत होतं की स्टंप खोलले होते शाहिद आफ्रिदी सारखी या फलंदाजानं. स्ट्राईक रेंजला आहे नयन गायकर हा फलंदाज. तर आता काहीतरी करावं लागेल. समीर आणि नयन ही जोडी मैदानावर आहे. झुंज द्यावी लागेल पाटणचे संघाकडून त्यांना. आउटसाइड डी ऑफ स्टंप चेंडू डिलिव्हर केला, सोडून दिला होता बाईटच्या स्वरूपात. एक अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व, एक तरुण नेतृत्व आदरणीय मिलिंददादा डाकी साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. मिलिंददादा डाकी साहेब यांना माझी नम्र विनंती आहे की आपण मुख्य मंचावर यायचं आहे. इथे मात्र ICCचा लॉ नंबर 23 बाईज आणि लेग बाईज पंचाने इथे दंडित केलंय. मात्र इथे सिंगल धाव ऍड केली जाईल. धावसंख्या मात्र 13 या आकड्यावर. तुम्हाला आक्रमण करावं लागेल, तुम्हाला तलवारीचा वार करावा लागेल. इथे मात्र टॅप बॉल सारखी गोलंदाजी चालली आहे आतिश सर. तुम्ही जर ISPL जर बघत असाल, षटक समाप्तीची घोषणा बाईटच्या स्वरूपात एक धाव अंकित केली जाईल आणि तिथे टॅप बॉल, काय बॉल स्विंग होतोय. आणि जो लेदरचा बॉल असतो ना त्यावर सुद्धा टेप गुंडाळून जास्तीत जास्त स्विंगवर खेळण्याची प्रॅक्टिस ICC करत असतं, BCCI करत असतं. आणि तोच प्रयोग या वर्षी केलाय. आणि एक वेगवेगळे स्तर, जवळपास 27 लाख करण अंबालाला मिळाले, 19 लाख सुमित ढेकलेला मिळाले, 17.5 लाख कृष्णा सातपुतेला मिळाले, 3-3 लाख आपले योगेश पेंडकर सारख्या खेळाडूंना मिळाले. मात्र येणाऱ्या काळामध्ये आपल्याच ग्रामीणमधील एखादा तरी खेळाडू रोहा तालुक्यामधून ISPL मध्ये जाईल अशी आपण दहावीर महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया. दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर 14 आणि 46चं आव्हान असताना इथे मात्र एक स्पर्धा वेगळी आहे. स्पर्धा 365 दिवस ज्या स्पर्धेची आतुरता तुम्हा आम्हा सगळ्यांना असते. मग गावागावातील नाक्यानाक्यावर गल्लोगल्लीमध्ये या ग्रामीण प्रीमियर लीगची चर्चा असते. 6व्या पर्वामध्ये पदार्पण करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या स्पर्धेची सुरुवात झाली. आणि मनोजदादा पहा काय सुंदर ट्रॉफीज आपण पाहतोय. आदरणीय मनोजदादा खांडेकर साहेब यांच्या माध्यमातून या सगळ्या ट्रॉफीज, मनोजदादा खांडेकर साहेब यांच्या माध्यमातून ट्रॉफीज पाहतोय, बायसिकल पाहतोय. त्याच पद्धतीने कूलर, आमचे जे अनेक दानशूर दाते आहेत त्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक करूया. एका बाजूला बारा चेंडू आणि 16च्या सरासरीने 32 धावांची गरज असेल. गोलंदाजी मार्कवर आलाय तेजस कासार. राईट आर्म ओव्हर द विकेट समोर आहे, सज्ज झालाय तो म्हणजे समीर. वैयक्तिक 4 या आकड्यावर खेळतोय समीर. इथे मात्र फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे, मात्र डीप मधून चांगलं प्रोटेक्शन आलंय आणि तिथे मात्र 2च धावा. चांगलं आउटफील्ड असल्या कारणाने फलंदाजांना सुद्धा मेहनत करावी लागेल आणि मेहनत केली तर तुम्हाला क्रिकेटमध्ये यश मिळतं. कधी कधी आतिश सर आपण पाहिलं तर काही बाउंड्रीज खूप जवळ असतात, परंतु जाकमाताचं एक क्रीडांगण म्हणजे फलंदाजांच्या ताकदीचा आणि टायमिंगचा अंदाज करणारी ही संपूर्ण क्रीडा नगरी आहे. आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. फिल्डिंगमध्ये परिवर्तन केलंय. डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू एक्स्ट्रा कव्हरमध्ये आणि एक लॉंग ऑफ लॉंग ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप फाईन लेग. इथे मात्र इनसाइड एज सिंगलचा प्रयत्न, यष्टिरक्षक चुकलाय आणि इथे मात्र सिंगल धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या 17 या आकड्यावर. AB डिव्हिलियर्स यांचा हा जर्सी नंबर आणि तुम्हा सगळ्यांचा लाडका तो म्हणजे रिषभ पंत याचा सुद्धा जर्सी नंबर.
10 चेंडू आणि 29 धावांचं टार्गेट, 2.9 म्हणजे प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळावा लागेल. इथे तुम्हाला काहीतरी करावं लागेल. हार जीत ही लपंडावरे, जिद्द राहू दे मनी, झुंजायची पुन्हा अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होऊनी पुन्हा उजळायचे तुला. बघूया कोणता संघ उजळतोय. क्षेत्ररक्षक वारंवार बदल गोलंदाजाकडून आपल्याला बघायला मिळतोय. मात्र आक्रमणाची धार तेज करावी लागेल. मात्र ते कॅमेरा टीमला विनंती आहे, ते 2 आमचे व्हॉलेंटियर्स बसलेत बघा, त्या अगदी त्यांनी स्वतःची झोपडी अफगाणिस्तानमध्ये असते त्या पद्धतीने स्वतःसाठी बनवली आहे. त्यांचं एक खरंच कौतुक करूया. एक चांगली स्पर्धा, एक चांगले मित्र क्रिकेटमधून आम्हाला मिळालेत. चांगला फटका, फ्लिकचा फटका, गॅप आहे आणि मात्र ऐन वेळेवर स्वतःला सावरलंय. 2 धावा आल्या. प्रत्येक चेंडूवर कमीत कमी 3 धावांचं आव्हान असेल. इथे मात्र एखादा मोठा फटका अतिशय खूप काही बदलून जाईल. आदरणीय दीपकदादा महाडिक साहेब एक अतिशय उत्तम दानशूर व्यक्तिमत्व. श्री धावीर महाराज चषकामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा असतो आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या स्पर्धेला त्यांची गोड भेट इथे लाभलेली आहे. महाडिक साहेबांचं मनपूर्वक कौतुक. इथे मात्र आडव्या बॅटनं समोरच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू मिड ऑफ मधून जातोय डीप मध्ये. मात्र सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. 4 चेंडूमध्ये 6 धावा आल्यात. धावसंख्या धावफलकावर 20, आणखीही 26 धावांची गरज असेल. धावीर महाराज चषक आपण दरवर्षी पाहतो. 12वं पर्व यावर्षी होतं आणि त्याच पद्धतीने ग्रामीण प्रीमियर लीगचं 6वं पर्व, एक जबरदस्त देखणं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. फुललेंचा चेंडू फुल टॉस होता. बराच काळ हवेत, फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि इथे मात्र आणखी एक गडी बाद होतोय आणि यश मिळते ते म्हणजे तेजसला. डीजे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आठवावी लागेल. इथे तुम्हाला जीवित मात्रेला आठवावं लागेल, कारण समोर होता तो म्हणजे गुजरातचा सुपरस्टार गोलंदाज नाझीम गुल्ली आणि 4 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकले आणि संघाला विजयश्री मिळवून दिली होती ती म्हणजे जीवित मात्रेनं. त्याच पद्धतीने ठाणे विरुद्ध रायगड 25 धावा जमवल्या होत्या. त्याच पद्धतीने फटकेबाजी होईल का मैदानावर. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. आडव्या बॅटनं जाईल वाटतं. अरे बापरे, चांगला प्रयत्न होता. थोडासा एनर्जी आली जीवित म्हात्रेचं नाव घेतल्यावर, मात्र फटका चांगला होता. एलिव्हेशन मिळालं नाही आणि डीप काऊ कॉर्नर मध्ये झेल टिपलाय हरेश भोसले यानं. डीजे धन्यवाद. चांगला होता, परंतु असं म्हणतात ना की नशिबाची साथ पण असावी लागते. 6 चेंडू आणि आता 26 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. निश्चय 11 PKR CKR पाटण सई या संघाला. इथे मात्र तुम्हाला आक्रमण करावं लागेल. चांगली मी म्हणेन फिल्डिंग इथे हरेशच्या माध्यमातून. एक चांगली संकल्पना. आयोजन कमिटीची प्रचंड मेहनत आपण पाहतोय. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहखजिनदार हे सगळेजण मेहनत घेत आहेत. प्रत्येक दिवस त्यांचा अगदी आयोजनासाठी महत्त्वाचा ठरतोय. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करणारी सगळी आयोजन कमिटी. आणि यावर्षी आम्हाला समर्थन करण्याची संधी मिळाली हे आमचं अहम भाग्य. इथे मात्र 6 चेंडू 26ची गरज. गोलंदाजी मार्कवर आलाय तो म्हणजे गोलंदाज अमर. अमरला पाहिलं ना की तुम्हाला ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर गोलंदाज मार्क वॉ आठवत असेल, कारण मार्क वॉ असेल किंवा ॲश्ले जाईस हेच गोलंदाज बॉलिंग करताना चष्मा लावायचे. इनसाइड चौकार जाईल का.
इनसाइड एज घेतली, चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर जातोय, नशिबाचा चौकार. डीजे आलाय. 5 चेंडू आणि 22ची गरज. अगदी समालोचनाचा कणा ज्याला म्हटलं जातं ते म्हणजे आमचे स्कोरर मित्र वैभवजी हरपाल. एक म्हणजे आमचा पेंटचा ओमकार हरपाल आणि हा आपल्या या विभागामध्ये चांगला दर्जेदार स्कोरर वैभव हरपाल. इथे माझा चांगला ब्लॉक हॉल बॉल यॉर्कर होता, खोदून काढलाय. सिंगलचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात आत्महत्या झाली आहे फलंदाजाची आणि एकच धाव अंकित केली जाईल आणि इथे मात्र गोलंदाजाला मिळतंय एक सांघिक यश. डीजे सौरभ नयन स्ट्रायकर एंडला आहे. नयन गायकरला नयन जोशी सारखी फलंदाजी करावी लागेल कारण चेंडू मात्र शिल्लक आहेत आता फक्त 4-21. आखूड टप्प्याचा बॉल बराच वेळ होता. नयनकडे फटका एक्झिक्यूट करण्याचा मात्र इथे चूक झाली आहे. अफाट आयुष्या मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा टाकून तू जमविशी तू खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भोवताली जेव्हा जोतो फासे टाकी. मागे टपला यष्टीरक्षक उधळण्यात तुझा डाव, त्याला चुकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला, जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, हुकला तो संपला. मागील बॉल डॉट होता आणि त्यानंतर इथे मात्र वाईटच्या स्वरूपात धाव अंकित केली आहे. चेंडू शिल्लक असतील आता 3 आणि धावा हव्यात. 3 षटकार आणि +2 म्हणजे 20. 3 बॉल 20. इथे मात्र आउटसाइड डी ऑफ स्टंप, चांगली लेंथ, चांगली लाईन, रिदम पकडून गोलंदाजी करतोय. गोलंदाजी करणारा गोलंदाज अमर, एक चांगला गोलंदाज. अतिशय उंची एवढी नाही आहे परंतु गोलंदाजी चांगली टप्पा आहे. रमाकांत देसाई मुंबई रणजीकडून खेळायची अगदी याच उंची पद्धतीने गोलंदाजी, परंतु काय मनोजदा वेग होता रमाकांत देसाई यांचा, अप्रतिम. इथे स्लोवर 1 स्विच इट केलाय. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड सीमारेषेच्या पॉइंटच्या डोक्यावरून. पंचांचा इशारा आलाय. हा लाईन टच आहे, बघूया आपल्याला करता येईल काय. षटकार. बराच काळ या फटक्याची प्रतीक्षा केली होती ती म्हणजे पाटण सई संघानं. मात्र आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय आणि आता 1 बॉल आणि फक्त 14 धावांची गरज. इथे मात्र नो बॉल येईल का, इथे एक्स्ट्रा येईल का. 1 बॉल 13 धावा झाल्या होत्या घणसोलीच्या मैदानावर आणि इथे मात्र 1 बॉल 14 होतील का. इथे मात्र झेल होईल का, षटकार जाईल. बराच वरती गेलाय आणि षटकार आलाय. 2 चेंडू 2 षटकार आणि इथे 8 धावांनी विजयी झालाय तो म्हणजे संघ साईराज एंटरप्राइजेस आमडोशी. दोन्ही संघांचं अभिनंदन आणि भेटूया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये.